नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज आपण बघणार आहेत रथसप्तमी 2026 मध्ये रथसप्तमी रविवारी 25 जानेवारी 2026 रोजी साजरी केली जाईल. कारण माघ महिन्यातील शुक्ल सप्तमी तिथी 25 जानेवारी रोजी सूर्योदयापासून सुरू होऊन रात्री उशिरापर्यंत आहे आणि या दिवशी सूर्यदेवाची पूजा केली जाते, ज्यामुळे आरोग्य, यश आणि समृद्धी मिळते. तसेच या दिवशी सूर्यदेवाचा रथ एका रेषेत येऊन सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर पसरतो असे मानले जाते. मुख्य माहिती: तारीख 25 जानेवारी 2024 रविवार. तिथी माघ शुक्ल सप्तमी. महत्व: सूर्य जयंती म्हणूनही ओळखली जाते. सूर्यदेवाची उपासना केली जाते. वसंत ऋतूची सुरुवात आणि आरोग्यासाठी महत्वाची. पूजा आणि विधी: स्नान: सूर्योदयापूर्वी स्नान करून तांब्याच्या कलशातून लाल फुले, चंदन, अक्षता आणि तीळ टाकून सूर्याला अर्घ्य दिले जाते. अर्घ्य देताना ओम गृणी सूर्याय नमः किंवा सूर्य मंत्रांचा जप करतात. दान: गहू, गूळ, तांब्याची भांडी, लाल वस्त्रे आणि ब्लँकेट दान करणे शुभ मानले जाते. आरोग्य: या दिवशी रुईच्या पानांवर स्नान केल्याने आरोग्य सुधारते अशी धारणा आहे. शुभ मुहूर्त: स्नान मुहूर्त सकाळी 5:30 ते 7:15 पर्यंत असेल, तर सप्तमी तिथी प्रारंभ 25 जानेवारी 2026 रात्री 12:31 पासून असेल. तसेच समाप्ती तिथी हे 25 जानेवारी 2023 रात्री 11:10 पर्यंत असेल. भारतीय संस्कृती सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यास शिकवते. त्या अनुषंगाने सूर्य देवप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रथसप्तमी हा सण साजरा केला जातो. हिंदू धर्म आणि भारतीय संस्कृती यामध्ये उच्च देवतांची उपासना आणि त्यांचे विविध सण आणि उत्सव आहेत. त्याचप्रमाणे त्यात कनिष्ठ देवतांचीही उपासना आहे. सूर्य, चंद्र, अग्नी, पवन, वरुण आणि इंद्र या प्रमुख कनिष्ठ देवता आहेत. मानवाच्या जीवनात तसेच सर्वच प्राणी मात्रांच्या जीवनात या कनिष्ठ देवतांना महत्वाचे स्थान आहे. माघ मासातील शुक्ल सप्तमीला रथसप्तमी साजरी केली जाते. या दिवसांपासून सूर्य आपल्या रथात बसून प्रवास करतो. या रथाला 7 घोडे असतात, म्हणून रथसप्तमी असा शब्द वापरला जातो. ज्या सूर्यामुळे अंधार नाहीसा होतो आणि चराचरा नवे तेज, नवे जीवन लाभते, त्या भास्कराची ही पूजा आहे. ही प्रकाशाची सूर्य देवतेची पूजा आहे. रथसप्तमी हा स्त्रिया संक्रांती निमित्त करत असलेल्या हळदी कुंकवाचा शेवटचा दिवस मानला जातो. सर्व संख्यामध्ये 7 या अंकाचे महत्व विशेष आहे. 7 या आकड्यात त्रिगुणांचे समतोल प्रमाण असण्याबरोबर सत्वगुणाचा वृद्धीसाठी आवश्यक चैतन्य, आनंद इत्यादी सूक्ष्म लहरी ग्रहण करण्याची विशेष क्षमता असते. सप्तमी या तिथीला शक्ती आणि चैतन्य याचा सुरेख संगम झालेला असतो. या दिवशी विशिष्ट देवतेचे तत्व आणि शक्ती, आनंद आणि शांती यांच्या लहरी 20% जास्त प्रमाणात कार्यरत असतात. रथसप्तमीच्या दिवशी निर्गुण सूर्याचा लहरी इतर दिवसांच्या तुलनेत 30% जास्त प्रमाणात कार्यरत असतात. मकर संक्रांती ते रथसप्तमी पर्यंतचा काळ हा पर्व काळ असतो. धर्मशास्त्रानुसार या दिवशी दान, जप, धार्मिक अनुष्ठान याचे अत्यंत महत्व आहे. त्याचा आध्यात्मिक स्तरावर लाभ होतो. या दिवशी दिलेल्या दान पुनर्जन्म झाल्यानंतर 100 पटीने प्राप्त होतो. माघ शुक्ल पक्ष सप्तमीला रथसप्तमी असं म्हणतात. महर्षी काश्यप आणि देवमाता अदिती यांच्या पोटी सूर्यदेवाचा जन्म झाला तो हा दिवस. भगवान श्री विष्णूचे एक रूप म्हणजेच श्री सूर्यनारायण होत. संपूर्ण विश्वाला आपल्या महातेजस्वी स्वरूपाने प्रकाशमय करणाऱ्या सूर्यदेवांमुळे पृथ्वीवर जीवन अस्तित्वात आहे. रथसप्तमी हा सण सूर्य उत्तरायणात मार्गक्रमण करत असल्यामुळे सूचक आहे. उत्तरायण म्हणजे उत्तर दिशेकडून मार्गक्रमण करणे. उत्तरायणात सूर्य उत्तर दिशेकडून मार्गक्रमण करतो दिशेकडे केलेले असतो. श्री सूर्यनारायण आपला रथ उत्तर गोलार्धात वळवत आहेत. अशा स्थितीत रथसप्तमी दर्शवली जाते. रथसप्तमी हा सण शेतकऱ्यांसाठी सुगीचे दिवस
आल्याचा आणि दक्षिण भारतात हळूहळू वाढणाऱ्या तापमानाचा दर्शक असतो. तसेच वसंत ऋतू समीप आल्याचा सूचक देखील असतो. रथसप्तमीच्या दिवशी अंगणातील तुळशीकडे एका मातीच्या चुलीवर मातीच्या भांड्यात खीर शिजवली जाते आणि ती उतू जाईपर्यंत शिजवतात. त्यात ती खीर जळतेही. अशी चुलीवर जळलेली खीर प्रसाद रूपात खायचे आनंद काही वेगळंच असतो. वर्षाचे सर्व दिवस काही सारखेच आनंद देणारे असत नाही. काही दिवस जळके अन्न खाऊनही काढावे लागले तर त्याची सिद्धता हवी याची आठवण करून देणारा हा सण आहे. सूर्याच्या उपासनेने जीवाला स्वतःमधील सूक्ष्म तेजतत्व वाढवण्याची संधी असते. यासाठी जीवाने तेजतत्वाच्या ओम करायची उपासना करणे उपयुक्त ठरते. त्याचप्रमाणे गायत्री मंत्र आणि सूर्याचे विविध मंत्र यांचे पुरश्चरण करणे फलदायी ठरते. सूर्योपासनेने जीवाच्या मनाची एकाग्रता वाढते. नेत्र हे तेजस तत्वाशी निगडीत असल्याने सूर्योपासनेने जीवाला दिव्य दृष्टी प्राप्त होते. सूर्याला उपासना करण्याचे महत्व. भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्म यात सूर्याच्या उपासनेला खूप महत्व आहे. सूर्याला प्रतिदिन पहाटे अर्घ्य दिल्याने अंधकार नष्ट करून जग प्रकाशमय करण्यासाठीचे बळ सूर्याला प्राप्त होते. सूर्योपासनेमुळे जीवाची चंद्रनाडी बंद होऊन सूर्यनाडी लवकर जागृत होण्यास मदत होते. चंद्राच्या उपासनेपेक्षा सूर्याच्या उपासने करणे अधिक श्रेष्ठ असते. सूर्याच्या उपासनेनं सात्विकता ग्रहण करण्याची क्षमता 30% आणि चैतन्य ग्रहण करण्याची क्षमता 20% वाढते. सकाळी सूर्याला अर्घ्य देऊन त्याचे केवळ दर्शन घेतले तरीही तो प्रसन्न होतो. त्याचे दर्शन घेणे हा त्याच्या उपासनेतील एक भागच आहे. उगवत्या सूर्याकडे पाहून त्राटक केल्याने डोळ्यांची क्षमता वाढते आणि नेत्र ज्योत अधिक प्रबळ होते. पंचतत्वांच्या उपासनेत सूर्योपासना करणे हा महत्वाचा टप्पा आहे. योगासनापैकी सूर्यनमस्कार घालणे हा महत्वाचा व्यायाम प्रकार आहे. यात सूर्याला स्थूल शरीराचा वापर करून नमस्कार करायचा असतो. किमान 20 वर्षे रोज नित्याने सूर्यनमस्कार घातल्यावर सूर्यदेवता प्रसन्न होते. सूर्यनमस्कारामुळे शरीरातील अनिष्ट शक्तींच्या स्थाने नष्ट होण्यास पुष्कळ सहाय्यता होते. सूर्याचे रथ आणि त्याचे पूजन. सूर्याच्या रथात सूर्यलोक, नक्षत्रलोक, ग्रहलोक, भूलोक, नागलोक, स्वर्गलोक आणि स्वर्गलोक जवळील शिवलोक या सप्त लोकांमध्ये भ्रमण करण्याचे सामर्थ्य आहे. रथाची गती आवश्यकतेप्रमाणे बदलते. सूर्यदेवतेच्या इच्छेप्रमाणे रथ वायुमंडलात उड्डाण करतो. रथाच्या सोन्याच्या चाकावर संपूर्ण सूर्याचे चित्र नाजूकपणे कोरलेले आहे. या चित्रांतून सूर्याचे तेज आणि तेजतत्व हे आजूबाजूला 30% प्रक्षेपित होत असते. श्री विष्णूच्या कृपादर्शनीमुळे आणि तेजतत्वाच्या प्रक्षेपणमुळे रथाभोवती संरक्षण कवच निर्माण झालेले असते. यामुळे सूर्यदेवतेच्या कार्यात वाईट शक्ती अडथळा आणू शकत नाही. सूर्यदेवता सतत या रथात विराजमान असते. रथ हे तिचे वाहन आहे. देव देवळात असल्यामुळे देवळाला महत्व प्राप्त होते. तसेच महत्व सूर्याच्या रथाला आहे. त्यामुळे रथसप्तमीला या सूर्याच्या उपासनेबरोबरच प्रतिकात्मक रथाचेही पूजन केले जाते. रांगोळीने किंवा चंदनाने पाटावर 7 घोड्यांचे सूर्यनारायणाचे रथ, अरुण, सारथी आणि रथात सूर्यनारायण काढतात. सूर्यनारायणाची पूजा करतात. अंगणात गोवऱ्या पेटवून त्यांच्या एका बोक्यातून दूध उतू जाईपर्यंत तापवतात. म्हणजे अग्नीला समर्पण होईपर्यंत ठेवतात. असे आहे रथसप्तमीचे विशेष महत्व, तिथी. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. श्री स्वामी.